नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23। तर मित्रांनो, या पद भरतीचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत। या ठिकाणी पहा मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी फक्त 26 दिवस 5 तास 11 मिनिटे आहे। म्हणजे मित्रांनो, एकूणच 26 दिवस फक्त कालावधी देण्यात आला आहे। तर मित्रांनो, 26 दिवसामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पद भरतीमध्ये शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, वॅकन्सी कुठकुठे आहे, तसेच या पद भरतीसाठी शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी, वयाची अट, परीक्षा शुल्क काय राहील हे सगळं सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पोलीस भरती, शिपाई चालक, पोलीस शिपाई, ब्रँड्समॅन, सशस्त्र पोलीस दल, कारागृह शिपाई, एकूणच जी पदे आहेत ती 5 पदांसाठी मित्रांनो ही पद भरती होणार आहे। तर मित्रांनो, या पद भरतीसाठी पहा, या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती आजपासून चालू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे याची जी शेवटची तारीख आहे ती 31 मार्च, आपण रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे या पद भरतीसाठी मित्रांनो परीक्षा शुल्क आपलं काय राहणार आहे, तर या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी खुल्या कॅटेगरीसाठी 450 रुपये राहील। तसेच ज्या काही रिझर्व कॅटेगरी आहेत या कॅटेगरीसाठी पोलीस शिपाई पदाचं 350 रुपये आहे। तर मित्रांनो, जी काही एकूण 5 पदे आहेत या 5ही पदांसाठी ओपन कॅटेगरीसाठी 450 रुपये शुल्क राहील आणि रिझर्व कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरींसाठी 350 रुपये शुल्क राहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन जे आहे ते मित्रांनो आपली प्रोविजनल सिलेक्शन पहिली लिस्ट लावण्यात येईल, त्यानंतर आपली मेरिट लिस्ट लावणार येईल। तर मित्रांनो, या पद भरतीसाठी आपल्याला महत्त्वाची कागदपत्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महत्त्वाची कागदपत्रे आपल्याकडे 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असायला हवं। तसेच मार्क लिस्ट असेल तरी चालेल, परंतु प्रमाणपत्र असेल तर उत्तमच राहील। त्यानंतर मित्रांनो, आपला जन्म नोंदीचा दाखला आपल्याला लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणून लागणार आहे, यालाच आपण स्वयंघोषणापत्र सुद्धा म्हणतात। तर मित्रांनो, जातीचे प्रमाणपत्र हे सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना लागणार आहे, फक्त ओपन कॅटेगरी सोडून बाकी सर्व कॅटेगरी लागणार आहे। त्याचप्रमाणे आपलं कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे। त्यानंतर MSCIT मित्रांनो कंपल्सरी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, फॉर्म भरताना आपल्याला MSCIT सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। मात्र आपलं जेव्हा शारीरिक पडताळणी होईल फर्स्ट टाईम त्यावेळेस आपल्याला हे प्रमाणपत्र लागणार आहे। तर त्यानंतर मित्रांनो, जे खेळाडू किंवा राखीव प्रवर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र VJBJB म्हणजे ह्याप्रमाणे ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी लागत असतं, तर ते सुद्धा या पद भरतीसाठी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर माजी सैनिक, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त ह्या ज्या आरक्षित जागा आहेत, तर मित्रांनो या आरक्षित जागांमधून आपण जर अर्ज करणार असाल तर आपल्याला या कॅटेगरीनुसार आपलं प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचं आहे। तर मित्रांनो, या पद भरतीमध्ये पोलीस शिपाई गटक या पदासाठी मित्रांनो एकूणच जी पद भरती आहे ती 46 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। तर मित्रांनो, या पद भरतीसाठी आपल्याला वयाची मर्यादा काय असणार आहे ते या ठिकाणी पहा। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत सवलत आहे। ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्या सर्व रिझर्व कॅटेगरींसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत सूट देण्यात आली आहे। त्यानंतर जे आरक्षित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 18 ते 45 पर्यंत सवलत देण्यात आली आहे। तर त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आपल्याला काय असणार आहे, तर मित्रांनो आपल्याला शैक्षणिक अर्हता जी आहे ती फक्त 12वी उत्तीर्ण सांगितलेली आहे। तर मित्रांनो, आपलं आर्ट्स, BCom, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी एक कोणतंही असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या पद भरतीसाठी शारीरिक पात्रता काय असणार आहे, तर या ठिकाणी पहा, आपली जी उंची जी आहे ती महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला हवी। तसेच जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो 165 सेंटीमीटर उंची असायला हवी। तर मित्रांनो, 165 सेंटीमीटरपेक्षा 5 सेंटीमीटरसुद्धा कमी असेल किंवा 0.5 जरी कमी असेल तरीसुद्धा आपल्याला रिजेक्शन मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो 165 सेंटीमीटर आपली उंची असेल तरच आपण अर्ज करा। त्यानंतर मित्रांनो, जे तृतीयपंथी ट्रान्सजेंडर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो 155 सेंटीमीटरची उंची दिलेली आहे।
त्यानंतर मित्रांनो या पदभरतीमध्ये आपल्याला शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी कशा पद्धतीने होईल तर या ठिकाणी पहा, सगळ्यात अगोदर आपलं 1600 मीटर होईल आणि याच्यासाठी गुण राहतील ते 20 गुण. त्यानंतर 100 मीटर धावणे राहील 15 गुणांसाठी आणि गोळाफेक राहील 15 गुणांसाठी. असे एकूणच 50 गुणांची आपली मैदानी चाचणी होईल, आपलं ग्राउंड होईल. तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुणांसाठी राहील, 100 मीटर धावणे 15 गुणांसाठी राहील, गोळाफेक 15 गुणांसाठी राहील. असे एकूणच महिला उमेदवारांची सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड होईल. मित्रांनो लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर मित्रांनो लेखी चाचणी ही आपली 90 मिनिटाची होईल. एकूणच 100 गुणांची राहील. ही लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या एकूणच 4 विषयांवरती आपली लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी एकूणच आपल्याला 26 जिल्ह्यांमध्ये ही पदभरतीच्या रिक्त जागा आहेत. तर मित्रांनो यामध्ये वयाची अट सर्व पदांसाठी सेमच आहे. त्यानंतर पोलीस शिपाई बॅट्समॅन या पदासाठी एकूणच 9 जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहेत आणि याची सुद्धा शारीरिक अर्हता वगैरे सर्व काही सेमच आहे. मित्रांनो SRPFसाठी सुद्धा या ठिकाणी एकूणच 19 ठिकाणी रिक्त जागा आहे. वयोमर्यादा SRPFसाठी ओपन कॅटेगरीची 18 ते 25 वर्ष राहील आणि रिझर्व्ह कॅटेगरी आहे यांच्यासाठी 18 ते 30 राहील. त्यानंतर आणि आपली शारीरिक पात्रता या ठिकाणी उंचीची बघा 168 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि छाती जी आहे ती 69 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला हवी आणि 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे आपल्याला. त्यानंतर शारीरिक चाचणी जी आहे ती एकूणच 5 किलोमीटरची राहील 50 गुणांसाठी. त्यानंतर 100 मीटर धावणे राहील आपलं 25 गुणांचं आणि गोळाफेक राहील आपलं 25 गुणांचं. अशी एकूणच शारीरिक जी चाचणी आहे ग्राउंड आपलं SRPFचं ते 100 गुणांचं होणार आहे आणि लेखी परीक्षासुद्धा आपली 100 गुणांची राहील. कारागृह शिपाई जे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एकूणच 4 विभागांमध्ये रिक्त जागा आहेत आणि याच्यासाठी आपल्याला वयाची अट जी आहे ती पोलीस शिपाई या पदाप्रमाणेच सेमच आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतासुद्धा सेमच आहे, आत्ता 12वी सांगितली. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि आपलं लेखी परीक्षेचे स्वरूप, शारीरिक पात्रता चाचणी आपल्या अशा पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन पद्धतीने. तर मित्रांनो लवकरात लवकर भरून घ्या, कारण शेवटचे जेव्हा 5 दिवस असतात त्या 5 दिवसांमध्ये मित्रांनो साईट चालत नाही. काही मुलांचं पेमेंट होत नाही तर काही मुलांचे फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.